शुभम सर्वांना। प्रेमालय अंतर्गत सकाळी 4:30 ते 5 मध्ये माझे गुरु महायोगी प्रेम आमच्या सर्व शिष्यांसाठी ज्योतिषशास्त्राची माहिती देत आहेत। त्यातीलच आज आपण प्लुटो आणि राहू ग्रहाची माहिती बघूया। प्लुटो हा ग्रह शुभ आणि न्यायी वृत्तीचा आहे। आर्थिक लाभ, स्वप्न व दृष्टांत देतो। चित्रकला निर्मिती, शुद्धता, चांगल्या गोष्टींचे जतन करणे, अणुशक्तीवर प्लुटो ग्रहाचे कारकत्व आहे। राहू ग्रह हा सूर्यमालेतील ग्रह आहे। पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा एकमेकांना छेदतात तेथे हा राहू ग्रह असतो। राहू व प्लुटो ज्यांच्या सान्निध्यात येतात तेथे ते परिणाम करतात। राहू केतू सेमच आहेत, दोघांचे कारकत्व सारखेच आहे। अज्ञान, मंत्रतंत्र, चोरी चपाटी, क्रूर कृत्य असेल, दृष्टीचा नाश असेल, रोग, वेडेपणा, स्मृतिनाश, काळा रंग, छाया, दैवी आपत्ती, काळी विद्या, जादू विद्या, मोहिनी, आचार विचार, उतरती कळा, वास्तुदोष, शाप, पिढीचा शाप, त्रास देणाऱ्या गोष्टी, आयुष्यात घडणाऱ्या विचित्र घटना, मती खराब होणे, आयुष्याला नेस्तनाबूत करणाऱ्या या सर्व गोष्टी राहूच्या कारकत्वात येतात। हा एक रोगच असतो, हा लक्षात येत नाही। शनीसारखाच राहू फल देणारा ग्रह आहे। अवगुण संततीत तेढ निर्माण करतो, सद्गुणी लोकांना दुर्गुण बनवतो। चांगल्या बाजू राहू केतू बलवान बनवतो, यश प्रतिष्ठा आपल्याला आपोआपच मिळतात। छत्रपती आपण बनू शकतो। मान सन्मान, कर्तृत्व, सांपत्तिक उत्कर्ष ऊर्जादायी असतो, भाग्यशाली असतो, बळ मिळते, पारमार्थिक प्रगती होते। 4 अंक हा राहूचा अंक आहे। राहू मस्तक तर केतू धड आहे। केतूची फळं ही मंगळ ग्रहाप्रमाणेच आहे। केतू शुभ ग्रहाच्या संपर्कात आला तर उत्तम फळ देतो। केतू ग्रह संन्यास, उपासना, त्याग, अध्यात्म, मोक्षाचा कारक आहे। धन्यवाद।